नुकताच सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली गेली, ज्यामध्ये ओरिजिनल ओबीसी म्हणून गदादेंचे नाव पुढे करून वडगाव मांडोगण गटाची जागा अशोक पवारांनी घेतली होती. अशा पद्धतीची एक पोस्ट होती, तुम्ही समोर पाहताय. तर ह्या पोस्टविषयी ज्या गदादेंचं नाव घेतलं गेलेलं आहे ते शिवाजीराव गदादे आज आपल्या सोबत आहेत. अजून एक व्हिडिओ जो आहे दादा पाटील फराटे यांचा, त्यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्याच्यामध्ये त्यांनी हीच बाब वेगळ्या पद्धतीने नमूद केलेली आहे की ओबीसी उमेदवाराला ही दिली गेली पाहिजे नव्हती उमेदवारी, असं अजितदादांनी म्हटलं होतं. आणि जर ती दिली गेली नाही तर दादा पाटील फराटे म्हटले की मला त्यांनी लढायला सांगितलं होतं. ह्यामध्ये किती तथ्य वाटते, काय सांगाल? हे सगळं एकंदरीत ह्या प्रकरणाचं काय विशेष आहे ते सांगा. खरं तर हा प्रश्न जो समोरच्यांनी आरोप केला आहे तो धातांत खोटा आहे. याला स्वतः साक्षीदार मी, आपले माजी आमदार अशोक बाप्पू व खासदार अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा झाली होती. आदरणीय बाप्पूंनी मूळ ओबीसी म्हणून मला उमेदवारी दिली होती व पक्षातून माझं नाव पुढं केलं होतं. पण नंतर जे समोरच्यांनी आरोप केले आहेत ते स्वतः मूळ ओबीसी आहेत का हे तपासून पाहावे. आणि त्यांच्या पार्टीत पण मूळ ओबीसी आहेत. जर स्वतः म्हणतात ओबीसीसाठी जागा अजितदादांनी दिली होती आदरणीय, आणि राहिले गोष्ट आज आपले अजितदादा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री हे नाही आहेत, त्यांच्या नावाने राजकारण करणं कितपत योग्य आहे व सहानुभूती घेणं हे पण योग्य नाही आहे. व तुमच्या पार्टीमध्ये पण मूळ ओबीसी होते तर मग तुम्ही स्वतःचा फॉर्म का भरला हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आदरणीय बाप्पूंनी मला कारखान्याला मूळ ओबीसीमधूनच उमेदवारी केली होती व अजून एक ओबीसी जनरलमधून बाप्पूंनी ती उमेदवारी दिली होती. तर असं जर असतं तर बाप्पूंनी हे केलंच नसतं स्वतःचा फॉर्म. पण आदल्या रात्री माझ्या गावात येऊन बाप्पूंनी व कार्यकर्त्यांनी मिटिंग घेतली. आम्ही बाप्पूंना सांगितलं की जर असं असेल तर आपण ही उमेदवारी देऊया, व मी स्वतःहून सांगितलं की ही बाबींनी आज उमेदवारी करावी. आणि आता विरोधक बोलतात की ओबीसीला उमेदवारी नाही भेटली मूळ ओबीसीला, तर दादा पाटील तुम्ही उभं राहा. पण जर दादांनी हे सांगितलं असतं, दादांना जर मूळ ओबीसी पाहिजे असता तर दादा पाटलांना ओबीसी म्हणून उमेदवारी का दिली असती दादांनी? त्यांच्या पण पार्टीमध्ये मूळ ओबीसी चेहरा होता ना. मग हे कितपत योग्य आहे? म्हणजे आज दादा नाही आहेत म्हणून तुम्ही हे राजकारण करता, हे कितपत योग्य आहे? आणि हा जो काही वाद चालू झाला आहे मूळ ओबीसी व मराठा, हा समोरच्यांनी करू नये, कारण हे राजकारण 4 दिवसाचा आहे. पण हा जो वाद आहे तो खूप भयानक आहे. त्याच्यामुळं ओबीसी व मराठा हा वाद कृपया करून इथून पुढं लावू नये.